नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतरचा हा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल धक्कादायक ताजा सर्वे निवडणूक झाल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, देशाचं लक्ष लागले होते। आता त्याचप्रमाणे आता निवडणुका तर पार पडल्या, वेगवेगळे चॅनल्सचे वेगवेगळे पोल सर्वे सध्या समोर येऊ लागलेत। मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार? भाजप आणि शिवशक्ती उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये अतिशय काटेची टक्कर असल्याचं मुंबईच्या ग्राउंड लेवलवरून आपल्यापर्यंत समजली बातमी मित्रांनो। त्यामुळे मुंबईचं राजकीय वातावरण कसं असणार बघूया सविस्तर घेतलेला हा महत्वाचा आढावा। पहिला पक्ष येतोय तो म्हणजे मित्रांनो शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये पहिल्यांदाच महायुतीला सोडून इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंच्या सोबत लढते आहे, त्यामुळे त्यांना कसं यश मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईसाठी खूप मोठी एक आशा होती, मुंबई महानगरपालिकेत आपला पक्ष खूप मोठी मजल मारेल। शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा ठाकरेंनाच पाठिंबा देईल, त्यामुळे त्यांच्या जागा देखील महत्वाच्या आहेत। त्यांच्या जागा किती येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईतून मिळतायत 2 ते 5 जागी यश मिळतंय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मित्रांनो। त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील मुंबईत सोबळाचे वेध लागले होते। त्यांनी मुंबई महापालिका सोबळावरती लढली होती। नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली लढलेली ही महानगरपालिका निवडणूक मुंबईमध्ये आता अजित पवारांना किती जागा देणार याकडेच आता लक्ष सगळ्यांचं। म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी होणार का? जरी जागा मिळाल्या तरी महायुतीसोबत सत्ता सामील करेल का? आणि भाजपा नवाब मलिकांना सोबत घेईल का? हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता। मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत मिळतात 4 ते 7 जागा, हे देखील चांगलं यश म्हणावं लागेल अजित पवारांचं। त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे। ज्या मनसेने सध्या मुंबईमध्ये सगळ्यांचीच हवा टाईट केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची शेवटची सभा मुंबईचं राजकारण त्यांनी संपूर्ण 360 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये फिरवलंय। म्हणजेच राज ठाकरेंचा सगळ्यांनी धसका घेतला होता मुंबईमध्ये। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र झाल्यामुळे त्यांची ताकद मुंबईत 2 पट वाढली होती। या सगळ्या कारणास्तव मुंबईच्या राजकीय पटलावरती राज ठाकरे पुन्हा जबरदस्त मुसंडी मारणार हे सगळ्यांना ठाऊक होतं। त्यामुळे मनसेला मुंबईत सत्ता समीकरण स्थापण्याच्या जवळ जाण्यात जागा मिळतात का आता ते पाहावं लागेल। मग मुंबईच्या सर्वेनुसार राज ठाकरे मुंबईत किती मोठी मजल मारतील त्यावरून सत्ता समीकरण ठाकरेंच्या बाजूने होऊ शकते। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये मिळतायत 28 ते 33 जागा, या प्रकारचं यश मनसेला मुंबईत मिळतंय। त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो तो म्हणजे काँग्रेस। काँग्रेसने या निवडणुका जरी सोबळावरती लढवल्या असल्या तरी स्थानिक नेत्यांच्या जोरावरती प्रचाराचा जोर आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत राबवलेली युती यामुळे आता काँग्रेसला फायदा होणार की काँग्रेसला तोटा होणार याकडेच आता लक्ष राहील। मात्र काँग्रेस निवडून आल्याच्या नंतर ठाकरे बंधूंच्या सोबत सत्तेमध्ये सामील होईल का हे आता आगामी काळ ठरवेल। परंतु ठाकरेंना जर जागा कमी पडल्या तर ठाकरे काँग्रेसला घेऊ शकतात, हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न मुंबईतून समोर येतोय। त्यामुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सोबळावरती सत्ता समीकरणाच्या पलीकडे काँग्रेस देखील सोबत येणार का हे पाहावं लागेल की भाजप जोरदार टक्कर देऊन भाजप सत्ता समीकरण निर्माण करेल। काँग्रेसला मिळतायत मुंबईत फक्त 10 ते 15 जागा। काँग्रेसचं हे यश कमी प्रमाणात असल्याचं सध्या जाणवतंय। त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे आणि मनसेच्या विरोधात जवळजवळ 79 जागा लढतायत। या 79 जागांचा निकालच मुंबईचं चित्र बदलून टाकणार होता। या जागांवरती जो मजल मारेल तोच मुंबईवरती सत्ता काबीज करणारा होता। त्यामुळे ठाकरे बंधूंची इथे 55 ते 60% वोटर्स त्यांनाच पडल्यामुळे शिंदेंना मात्र या
मराठी बहुल भागामध्ये मोठा धक्का बसताना दिसतोय. ठाकरेंच्या ताकदीपुढे एकनाथ शिंदेचा निभाव लागणार नव्हता आणि अगदी तशाच प्रकारचं मुंबईत चित्र अगदी निर्माण होतंय. शिंदे सेनेला मुंबईत मराठी बहुल भागामध्ये मराठी माणसांनी नाकारल्याचं देखील चित्र काही ठिकाणी जाणवतंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जागा किती मिळतील हा विषय होता. आता शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत मिळत आहेत 21 ते 26 जागी. यश शिंदेना मुंबईत मिळणार असल्याचा सध्या सगळ्यात मोठा दावा केला जातोय. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भाजपा. भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये कशा प्रकारचं यश मिळतं यावरच मुंबईची सत्ता महायुतीकडे झुकणार की शिवशक्तीकडे झुकणार हे आगामी काळ ठरवेल. भाजपने मराठी मतांच्या विरोधात केलेला प्रचार, हिंदी भाषिकांना केलेलं जवळ, मारवाडी गुजराती लोकांना केलेला जवळ आणि मुंबईचा महापौर हिंदू मराठी होणार अशा प्रकारच्या प्रचाराचा धुरळा भाजपने उडवला. मात्र त्यावेळेसच मराठी मतदार नाराज झाल्याची देखील चर्चा मुंबईमध्ये होती. मुंबईला तोडण्याचा डाव, मुंबईला विलग करण्याचा डाव अशा प्रकारच्या मुद्द्यांना धरून ठाकरे बंधूंनी ज्या प्रकारचा प्रचार केला, शेवटची सभा गाजवली, यामुळे भाजपला नक्कीच मुंबईत फरक पडू शकतोय. भाजपच्या सत्ता समीकरणाला सुरुंग लागू शकतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मुंबईत किती जागा मिळणार हे महत्वाचं होतं. बीजेपीला मुंबईत मिळतात 71 ते 76 जागा. भारतीय जनता पार्टी एवढ्या जागांवरती आपलं यश संपादित करू शकते. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये चांगलं यश मिळणार का? मराठी बहुल भागामध्ये जर ठाकरेंना जर मुंबईकरांनी उचलून धरलं तर मुंबईमध्ये सत्ता समीकरण वेगळं दिसू शकतंय. ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना मुंबईत जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळ्या सर्वेवरून मध्यंतरी आपण पाहिलं की मुंबईतल्या जवळजवळ 70 ते 75% लोकांना वाटतं की मुंबईचा महापौर मराठी व्हावा. 60 ते 65% लोकांना वाटतं की अजूनही मुंबई ठाकरे ब्रँड शिल्लक आहे, ठाकरे ब्रँडना कोणी संपू शकत नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँडची ताकद तर वाढली. मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत किती जागा मिळणार हा देखील प्रश्न होता. या कारणास्तव मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा आवाज कितीपर्यंत बुलंद होतोय, ठाकरेंची ताकद कशा प्रकारची मुंबईत राहते हे देखील महत्वाचं होतं. मुंबईत उद्धव ठाकरेंना मिळतायत तब्बल 81 ते 86 जागा. ठाकरेंचा हा ठाकरेपणा प्रचंड मोठा. उद्धव ठाकरेंना मोठं यश मुंबईत मिळतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या जागा जर मिळवल्या तर जवळजवळ 110 ते 115च्या आसपास ही टोटल जाती आहे. त्यामुळे सत्ता समीकरणात ठाकरे बंधू भाजपला धोबीपछाड देऊ शकतात, शिंदेगडाला धोबीपछाड देऊ शकतात आणि सत्तेच्या समीकरणाच्या जवळ जाऊन सत्ता दाखल करण्याचा, सत्ता स्थापन करण्याचा दावा ठाकरे बंधू करू शकतात. अशा प्रकारचा हा निर्णय मित्रांनो, हा धक्कादायक सर्वे पोल, ओपिनियन पोल आता समोर येऊ लागलेत. त्यामुळे मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या हातात मुंबई महापालिका उद्या जाऊ शकते असा पहिल्यांदाच मोठा सर्वे मुंबईतून समोर येतोय. मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.